आजा, ए आजा. का रे मामा? आजा, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय ओळख की. लेटर आलंय का? नाही, दुसरं आहे. ओळख. नाही ओळखता येत. नाही 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 नाही. हा बघ. मामा, अरे मोबाईल, अरे एक नंबर आहे की रे. जिजे बघ, मामानं मोबाईल आणलाय. आता मला यातलं काय रे कळतंय. जडे बघ. आवडला का? आवडला? अरे नुसता आवडला नाही काय, अरे लय म्हणजे लय भारी आहे. होय हो? हा? केवढ्याला घेतलंय? केवढ्याला घेतलंय महत्वाचं नाही. फोन बघून पोरग खुश झालं ना, पैसे वसूल. होय, तरी बी अगं घ्यायचा तर चांगलाच घ्यायचा. हा, दसरा बी आहे. दुनिया काय बाई घेती. तसा पण आजाचा फोन जुना झाला होता. आता भरती झाला तर मन भरून बोलता पण येईल त्याच्या बरोबर. थांब, समाधान. ए जाग, आतलं चिमटभर साखर आण आणि सगळ्यांचं तोंड गोड कर. हा आणते. अजिंक्य, मामा माग असेल ना रे फोन. त्याची काळजी तू नको करूस. प्रेमू तू चाललंय मामा भाच्याचं. इथं कधी वर्षाकाठी गळ्यात साधा फुटका मनी नाही, आणि ह्यांची खिरापत वाटायचं चाललंय. आम्ही मागतली की महिना अखेर, आणि इकडं चाललंय उधळायचं. पोटची पोरगी राहिली बाजूला, आणि ह्यांचा जीव भनीच्या पोरावर. पुष्पे, आवडला का फोन? ज्यांच्यासाठी घेतलंय त्यांना आवडला म्हणजे झालं. मी तर जाम खुश आहे. तरी बी मी मनात म्हणतच होते की समाधान सातारला गेलाय म्हणजे काहीतरी खरेदी करून घेऊन येईलच. पोरानो, असा जीव लावा रे एकमेकावर. तुम्ही लावा एकमेकांवर जीव, आणि आमचा पैसा पैसा करून इकडे जीव जाऊ द्या. दसऱ्याला पुरीला एखादा ड्रेस आणला असता तर ह्यांच्या बापाची काही बाबळ बुडाली असती का? ह्यांना जरा आवर घातल्याशिवाय उधळा उधळीत थांबणार नाही. जिजे, असा एक बी दसरा नाही बघ की मामानं मला काहीच घेतलं नाही. अच्छा, आता समज करायचं ते तुमच्यासाठीच करायचं की रे. मामा, अरे का तुझी चॉईस एक नंबर आहे बरं का. तुला आवडलं ना, मग विषय संपला. मामा, आपण सगळ्यांनी एक सेल्फी काढूया का? हा, काढूया की. हा. आजा, शिल्पी म्हणजे काय रे? म्हातारे, शिल्पी नाही काय, सेल्फी, फोटो फोटो. राहू दे, आपण कधी बी फोटो काढू. पहिल्यांदा देवीचा फोटो काढून ये जा. आजा, जिजी म्हणती ना, पहिला देवीचाच फोटो काढजा. हा ठीक आहे, देवीचा फोटो काढून येतो. जा. काय रे? मामा, थँक्स. आजा, थँक्स बोलून परक करू नकोस. तुला माहित नाही तू माझ्यासाठी कोण आहेस. जा.
जेडी बघितलंस ना काय चाललंय ती कमीत कमी 5-6 हजार तरी असेल ना फोन. अय मम्मी 8,500चा आहे. माहितीये मला किंमत. अगं काय म्हणावं ह्या बाबाला. आता काय डोक्यात हलवून घ्यायचं का काय. इथं लोकांच्या फाटक्याला टिपा मारून पापड लोणची विकून ₹2 गोळा करते मी. आणि हो बाबा खुशाल पैसे उधळत बसलाय. मी काय म्हणते बाया जीव तरी कसा झाला यांचा. पप्पा पण ना खरेदी करताना अजिबात माग पुढे बघत नाहीत. ही सगळी त्या म्हातारीची फुस आहे बघ. तिनं चांगलंच मुठीत ठेवलंय ह्यांना. जेडे तुला सांगते फोन बी तिनंच घ्यायला लावलाय बघ. आणि उद्या पगार झाला की हायच ना तू खिसा रिकामा करायला. कुणाबरोबर कसं राहावं ना ती या म्हातारीकडनं शिकाव बघ. असू दे आता. अजिंक्यांना काय आणलं ना की ते मला मिळतच. कवा जुनं झाल्यावर वाट बघ. इथं लग्न ठरता ठरना. अगं त्या भैयाचा जरा तरी आधार होता. 4 पैशाचं सामान सुमान तरी मिळत होतं. तेवढं बी त्या बाबानं उचलून नेलं. मशीन गेली ती गेली. त्यानं तर गुंडे बी ठेवले नाहीत. पण ते भैयानं असं का केलं असेल ग. मला तर वाटतंय का नाही त्याचं स्थळ मी शीतलच्या घरी घेऊन जात नाही ना म्हणूनच असं केलं बघ त्यानं. मम्मी मला तर काहीतरी वेगळीच भानगड वाटते बघ. अगं ती काय असेल ती असेल. पण आता लय ताणून जमणार नाही ना. म्हणजे आता आधी मी त्याची गाठ घेणार आहे आणि बचत गटाचं अध्यक्षपद माझ्याकडे घेणार आहे. ते बी त्या सुमीच्या नाकावर टिच्चून. ते घेऊन काय करणार. अगं आधीच घोळ निस्तरायला पाहिजे आणि त्या भैयाला बी घोळात घ्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय तुझ्या लग्नाचं काय बी होऊ शकत नाही. मग आता काय करायचं ठरवलंयस तू. आधी भैयाची गाठ घेणार आहे आणि मग त्या शितली बरोबर त्यांची गाठ बांधायला मी मोकळी. अगं हे झालं तुझं पण ती शितली तयार व्हायला पाहिजे ना. एका पायावर तयार होईल. लिहून घे. आणि जरी नाही झाली ना तरी तिला तिच्या घरच्यांचं ऐकावंच लागेल की. त्यांच्या घरात फक्त नानांचा आवाज चालतो. असं झालं ना तर सोन्याहून पिवळं. जेडे ह्या घरातनं एक एक वस्तू उचलून येताना माझ्या जीवाला काय वाटलं असेल ना ते तुला सांगून बी कळणार नाही. त्या भैयाला हाताशी धरून मी काय करते ती बघच आता.